25 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, हे एक आमचा मेंगा मित्र आहे, त्याने आत्ताच स्कूटीचा बेल्ट तोडला. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर मी सौरभ आणि आज आपण चाललो आहोत की प्रतिबालाजी आणि दत्त मंदिर नारायणपूरचं. आता सध्या आम्ही आहोत खेड शिवापूरच्या हायवेला. तर निघताना एक जरा प्रॉब्लेम झाला. आमच्या 3 गाड्या होत्या, तर त्याच्यामधल्या एका गाडीचा जो स्कूटीचा जो बेल्ट आहे तो तुटला आहे. त्याच्यामुळे आता इथं मेकॅनिकच्या दुकानापाशी आलेलो आहोत आम्ही, आणि तिथून आता निगोशिएशन चालू आहे. आता बेल्ट वगैरे बसवतील आणि आम्ही जातो. हा खेड शिवापूरचा हायवे आहे, इकडे पाहू शकता. ही जी स्कूटी होती ट्यूब, त्याचा जरा बेल्ट जरा खालून हा झाला खराब. बघू आता काय होतंय ते. अरे काय करायचं, चालू आहे फायनल काहीतरी होतंय. चला भेटू. आता आदित्य गेलाय बेल्ट चेक करायला. सर्वजण आता शांत बसलेले आहे सध्या आता सावलीला. जातो मी, तू जा म्हटलं मी. अरे मी माझ्या भांडत असतो, मला चार्जिंग लावायचं होतं. झाला एका दुकानावर बेल्ट भेटलाय, आदित्य बघून आलाय. तो बघू आता गाडी घेतोय आता तिकडं. आता चलो जाऊ दे. त्यांनी आदित्यने गाडीवर नाही बसवलं त्याला. सचिन कदम विसरला गाडीवरून. आणि अरे एक जर उतर अरे मग थांब ना, उतरून देत आहे ना खरं एकटी गिनती. गाडीचं सध्या आता काम चालू आहे, बेल्ट चेंज करणं. हिरो तर 400 रुपयालाच येतं फक्त. लोकांना ठेवतच नाही ना मटेरियल. आमच्या इकडे कंपनीचं मटेरियल नाही ठेवत. खाली बसलेत पोरं पाणी पित. येतोय का कोणतं? बघू आता गाडी नीट होतपर्यंत जाऊ. ते माहित नाही का, तो द्यायला पहिल्यांदा तो देताना ते सरळ चलवित नाही. अरे तो माझा पाय आहे भाडव्या, काय डोकला पुन्हा मग म्हणून ह्याला सोडून आलो. आला माझ्या लक्षात आलं, कानिपनात लक्षात आलं माझ्या. तिथं सच्याच्या त्या उदयच्या स्कूटीने आमची जिरविली आहे, तरी त्याचा बेल्ट तुटला आणि इथं 550 रुपये घालून बेल्ट टाकत आहे. तेव्हा तिकडं सोबत काम पण शिकत आहे. गॅरेजवाल्याला विचारून भविष्यात काय लागलं तिथं जॉईनिंग करणार आहे. कानिपनात आम्ही आलो आहोत प्रतिबालाजी मंदिरामध्ये. पुण्याच्या जवळच आहे, पाहू शकता. मंदिरचा परिसर एकदम अत्यंत स्वच्छ, शांत आणि भावनिक आहे. अरे मंदिराचा परिसर दाखवा वगैरे. एकदम अत्यंत सुंदर असं मंदिर आहे आणि प्रसाद पण देतात. आम्ही आलो आहोत सध्या दत्त मंदिर नारायणपूरला. दर्शन घेणं चालू आहे आता. दर्शन घेतलं आहे आता. पूर्ण जे गुरुचरित्र जे आद्य आहेत ते पूर्ण इथे आहेत. मंदिर
हे एक नवीनच मंदिरचं बांधकाम इथं केलेलं आहे. नंदी मंदिर पाहू शकता. अत्यंत नक्षी असं कोरीव काम आहे इथं. मूर्ती डमरू पण याला. महादेवाची तर नमस्कार मंडळी, आम्ही आलो होता सध्या आता जेजुरीला. पाहू शकता जेजुरीचा परिसर. तुझ्यासाठी आम्ही नवीन लग्न झालं की जोडपी येतात तिथे जेजुरीला अवश्य करून. तर सध्या तर आम्ही आता जोडीने आलो, कोणी मित्र कंपनी झालेली पूर्ण. आता निश्चितच पुढच्या वेळेस सगळेजण जोडीने येतील. आता फक्त सौरभ फुले आदित्य पण येईल आता. नाही येणार, सौरभ फुले येणार. पाहू शकता तुम्ही, गर्दी पण आहे आणि भाविक आनंदाने येतात तिकडे.